चालू आहे, खूप जोरात आज चाललंय। थोडंसं जिरं ॲड केलं तेल गरम झाल्यानंतर आणि पाणी मी भाजी याच्यामध्ये, आमच्याकडे याला बिड्डा बोलतात आहे ना, तुम्ही लहानपणापासून खाल्लेल्या आहेत ना, मग भारी टेम्पटिंग। तर आता मी याची भाजी करून देणार। सगळ्या फ्रेंड्स स्टार्ट सुद्धा तयार केलेले आहेत। आज बनवायला घेतलेला आहे मी मस्त असा गावठी बिरडा, बघू शकता मस्त असा मोड आलेला आहे ना, चांगला 2 दिवस चांगला भिजत ठेवला, 2 दिवस चांगला मी मोड येण्यासाठी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवला, बघू शकता। आणि आता त्याला चांगलं इथे साफ करून अशा प्रकारे, तर बिरडा साफ करता करता इथे आली घरी फरमाईश का पोहे बनवून दे। मग आता मुलांना घेतले मी पोहे बनवायला, मुलीने कट वगैरे करून दिला कांदा आणि मग इथे मी पोहे घातलेले आहेत आणि थोडेसे शेंगदाणे वगैरे वरून ॲड केले आणि मस्त मिक्स करून आता झाकण ठेवून देते। अशा प्रकारे पोहे झाले रेडी, बघू शकता फ्रेंड्स इकडे। आणि भरपूर असा आमच्या घराच्या बाहेर पाऊस चालू आहे, खूप जोरात आज कल्याण डोंबिवलीमध्ये पाऊस आहे, बघू शकता। थोडासा कमी झाला पण खूपच होता मगाशी पाऊस आणि त्याची मी थोडीशी व्हिडिओ काढलेली आहे। आणि मस्त असं सीन वाटतो ना बाहेरचा पावसाचं दृश्य, जोरात पाऊस पडतो, बघू शकता। त्याच्यानंतर मग आता इथे मी घेतलेला आहे बिरडा साफ करून झाल्यावर भाजी बनवायला। तर बिरडा कसा बनवते ते तुम्हाला दाखवते। एक पातेलं घेतलं, मस्त तेल वगैरे ॲड केला, बघू शकता इथे। त्याच्यानंतर थोडंसं जिरं ॲड केलं तेल गरम झाल्यानंतर आणि इथे मी लगेच कांदा टोमॅटो ॲड केलेला आहे, 2 कांदे घेतले आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि मस्त आता परतून घेते, बघू शकता। कलर चेंज होईपर्यंत परतल्यानंतर मी इथे घरातले आपले सुके मसाले ॲड केले, हळद, गरम मसाला आणि थोडासा आपला घरगुती मसाला जो गावातला असतो तो, आणि त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केली। आता छान मिक्स करून घेतलं, बाजूला ठेवले मी गरम पाणी। ते थोडंसं गरम पाणी मी भाजी याच्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करते, म्हणजे जेणेकरून आपला मसाला करपत नाही, व्यवस्थित शिजून होतो। आणि आता इकडे बघा मस्त आपला बिरडा साफ झालेला आहे आणि हा गावठी बिरडा आहे, आमच्याकडे याला बिड्डा बोलतात। आणि गावठी बिड्डा आता मी याच्यामध्ये ॲड करते मसाल्यामध्ये आणि छान आता मिक्स करून घेते, बघू शकता। कलर बघा कसा सुंदर असा आलेला आहे ना। आणि कोणत्याही भाजी अद्रक लसणाची पेस्ट थोडीशी ॲड करा, अजून भारी टेस्ट येते आणि सुगंध तर काय अप्रतिम एकदम, त्याचा अरोमा सुटतो बाहेर। बाहेरची लोकं पण आपल्याला बोलतील का काय घरात बनवायला घेतले। आणि आता इथे मी झाकण ठेवलेलं आहे, 1 वाफ काढली आणि आता जे गरम पाणी होतं ते सुद्धा याच्यामध्ये लगेच ॲड करते। आणि बिड्ड्याला ना थोडंसं आम्हाला ग्रेव्हीच करायची होती त्याच्यासाठी। आणि आता इथे मी वांगे घातलेले आहेत, कोणी वांगी घालतो कोणी अजून काय घालतो, पण आमच्याकडे जास्त करून वांगी घालतात, वांगा आणि बिड्डा। आता छान मिक्स करून घेते, बघू शकता। लगेच इकडे मी दुसऱ्या साईडला बिरडा ठेवला आणि मग इथे लगेच मी भात ठेवलेला आहे। आणि आमच्याकडे बिड्ड्याची भाजी बोलला ना तर मग काय भजी तर पाहिजेतच। इथे मी डाळ पण लगेच भिजत ठेवलेली, मस्त 1.5-2 घंटे झाले आणि आता आमच्या पाणी आलेलं आहे, तर डाळीची मस्त पेस्ट करून घेतली। आता याच्यामध्ये मी जिरा ॲड केलं, थोडंसं आपला ओवा ॲड केला क्रश करून, हळद थोडीशी ॲड केली, थोडंसं खायचा सोडासुद्धा ॲड केला आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ। याच्यामध्ये पण मी अद्रक लसणाची पेस्ट थोडीशी आणि हिरवी मिरचीची पेस्ट, कारण भजी तर आपल्याला स्पायसी पाहिजेत। आणि याच्यामध्ये मी थोडेसे पोहे भिजत घालून ते सुद्धा ॲड केले, बघू शकता। आणि आता मस्त हे बॅटर मिक्स करून घेते, छान लागतात अशी भजी। आणि पावसाळ्यात तर बापरे आमच्या अप्रतिम आहे, सगळ्यांची आवडते, लहानपणापासून खाल्लेल्या आहेत ना, मग तर ती आवड असणारच। पावसाचा काय सांगता येते, सकाळी एवढा पाऊस होता आणि आता बघा ऊन पडले, आता परत किती पाऊस पडेल ना त्याचं पण नाही सांगता येणार। बिड्ड्याची भाजी झाली आपली ऑलमोस्ट, तर मला ग्रेव्ही बनवायची होती, मस्त झाली बघू शकता। आणि आता त्याची थंड होईल ना तशी घट्ट होईल ती, तर गॅस करते बंद आणि झाकण ठेवून देते। इकडे घेतल्यात भजी बनवायला, भात झाले तयार, आता भजी बनवून घेते। बघितली ना फ्रेंड्स, मी भजी ना चमच्याच्या साह्यानेच टाकते, कारण तेल भरपूर असं गरम असतो ना, त्याच्यामुळे असं एक आपण चमच्याच्या साह्याने भजी टाकली ना का ते आपल्या हाताला पण त्रास नाही होत आणि आपल्याला हाताला चटका पण नाही लागत। थोडा वेळ मस्त आता मी तळण्यासाठी ठेवलेले आहेत आणि थोडीशी तळून झाली ना का बघा अशी ऑटोमॅटिक अशी वरती येतात भजी आणि छान लागतात ते कुरकुरीत एकदम। तुम्ही कधी नसेल करत ना तर करून बघा, तुम्हाला हे आवडतील। आणि पावसाळ्यात तर बापरे हे आमचे सगळ्यांचे फेवरेट आहेत लहानपणापासून। आणि आमच्या घरी मम्मी तर पहिला करायची पाऊस पडला का आणि आम्ही असेच खायचो। आता इथे मी घेतलेला आहेत भजी होतात तोपर्यंत थोडीशी भांडी क्लीन करायला, कारण घरातले कामं कशी आपल्यासाठी असतातच, ही केलं का ते केलं का हे। मग आता मी पहिला घेतली थोडीशी भांडी आहेत ती सगळी कवर करून घेते, म्हणजे घासून घेते। आणि ते तेलाची किटलीसुद्धा काढलेली आहे, थोडीशी घाण झाली ना कसं वाटतं लगेच क्लीन करून टाकावं, कारण नाहीतर किटली खूप घाण होते। इथे बघा भजी पण आपली मस्त झाली, तर कलर अजून थोडासा मी ब्राऊन करून घेते, बघू शकता अशी अल्टी पलटी करून। आता छान असा कलर आलेला आहे आणि वरूनच क्रिस्पी दिसतात ना आपले भजी, एकदम भारी टेम्पटिंग। तर आता मी याच्यामध्ये घेते काढून खाली ठेवलेले टिश्यू पेपर आणि मग काढून घेते। त्याच्यानंतर मग मी अजून दुसरे उरलेले आहेत बॅटरचे ते भजी करून घेणार, सगळ्याचे नाही करणार पण थोडेसे अजून जास्त करून घेणार आहे, कारण खूप दिवसात बनवले ना, मग मुलांची त्याची आवड आहे या गोष्टीमध्ये आणि बाहेर पडतो मस्त पाऊस, त्याच्यामुळे मी अजून परत बनवायला घेतलेले आहेत, बघू शकता इकडे भजी। तर असं आपलं दुपारचं जेवण होतं आणि मस्त बिड्डा आणि भजी कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट्स करून सांगा। आणि ही छोटीशी आपली रेसिपी कशी वाटली घरगुती पद्धतीची नक्की मला कमेंट्स करा। तर आता मस्त आपले भजी वगैरे झालेले आहेत, बघू शकता। आणि असं आपलं घरगुती जेवण कोणाला नाही आवडत,
मस्त आपलं जेवण झालेलं आहे दुपारचं रेडी. आणि इकडे मी फ्रेंड्स ताटसुद्धा तयार केलेलं आहे तुमच्यासाठी. बघू शकता मस्त भात, बिड्डा आणि भजी. वा काय बात आहे ना. आणि याच्याबरोबर लोणचं पण घ्या. मी लोणचं थोडंसं ठेवायला विसरली त्याच्यामुळे, पण तुम्ही लोणचं पण कधीतरी ॲड करून बघा, खूप छान लागतो. आणि त्याच्याबरोबर पापड पण मी भजी घेतली म्हणून मी पापड नाही घेतलं. आणि असं आपलं दुपारचं जेवण आहे. तर फ्रेंड्स चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.